मराठी रिव्ह्यूमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रालाच नाही तर संबंध देशाला वेड लावलं होतं. या चित्रपटाची कथा, त्यातील कलाकारांचा दमदार अभिनय आणि अंगावर काटा आणणारा शेवट या सर्वांनी जोरदार चर्चा झाली. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटातून रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यासारखे नवोदित कलाकारांना मराठी चित्रपटामध्ये संधी मिळाली. आता या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतून रिंकूने त्यातील एका इंटिमेट सीनच्या पडद्यामागील गोष्ट सांगितली. आकाश सोबत किसिंग सीन करताना भीती वाटली नाही का, असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा ती म्हणाली, मी ऐकलेला सीन तेव्हा मी घाबरलेले की इंटिमेट म्हणावं असा एखादा सीन या चित्रपटात होता, तेव्हा तुला भीती वाटली होतीच. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, मी जेव्हा तो सीन ऐकला होता तेव्हा मी घाबरले होते, पण जेव्हा मला नागराज मंजुळे दादा म्हणाले की अगं दिसतं तसं करताना नसतं, त्यामुळे तो सीन करताना आम्ही खरं तर हसत होतो. तेव्हा नागराज दादा म्हटलेलं अगं दिसतं तसं करताना नसतं, सो ते सीन करताना ऍक्च्युली आम्ही दोघं हसत होतो. मला आता कळतंय की ती कॅमेरा मुवमेंट होती आणि मी फक्त माझे डोळे वळवले होते. तेव्हा आम्ही फालतू गप्पा मारून हसत होतो. ते दिसत जरी वेगळं असलं तरी सीन करताना मला भीती वाटली नव्हती. आम्ही सगळेजण जवळजवळ 4 महिने एकत्र राहिलो होतो, त्यामुळे आमच्यात एक प्रकारचा कम्फर्ट आला होता. चित्रपटाला 9 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सैराट हा एखादा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. आळशी परशाची याड लावणारी प्रेम कहाणी प्रेक्षकांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाली होती. सैराट या चित्रपटातील भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्काराने देखील मिळाला होता. अजय अतुलने या चित्रपटातील गाण्यांना स्वरबद्ध केलं होतं. यातील गाणी अजूनही लोकप्रिय आहेत. तर तुम्हाला ही बातमी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पाहत रहा